नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण सगळे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या ओढीने आता आपण मागेही काही व्हिडिओ बघितले. देहू येथून निघालेल्या पालख्या तुकोबांच्या आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या निघालेल्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होऊन पंढरपुरात पोचत आहेत. आणि आता आपण आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्याच्या या मंगल क्षणात आहोत. आणि हा उत्सव अत्यंत भावपूर्णतेने तन्मयतेने विठ्ठलाचं रूप डोळ्यात साठवून करणार आहोत. आणि तो एक आनंद सोहळा असतो. असा आनंद सोहळा पृथ्वीवर साजरं करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. खरोखर आपण स्वतःला भाग्यवान समजायला हवं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शंकराचार्यांनी रचलेल्या पांडुरंगाष्टकम जो आहे त्याचा उल्लेख केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले 2000 वर्षापूर्वीचं पांडुरंगाचं दर्शन आदी शंकराचार्यांना घडलं. आणि हे पांडुरंगाष्टकम त्यांच्या मुखातून प्रकट झालं. हे खरोखर अद्भुत आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात तर महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भीमा नदीच्या काठी महायोगपीठात पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनिश्रेष्ठासह येऊन उभ्या राहिलेल्या आनंदकंद परब्रह्माचे प्रतीक असलेल्या पांडुरंगाला मी भजतो. आता आदी शंकराचार्यांनी एवढं सुंदर वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये पांडुरंगाच्या पाहिल्यानंतर त्यांच्या ज्या भावना झाल्या, ज्या भावना उचंबळून आल्या, त्या पांडुरंगाष्टकममधल्या इतर सर्व श्लोकांमध्ये क्रमाने आलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी फलश्रुतीसुद्धा नमूद केलेली आहे की पांडुरंगाष्टकम जर आपण म्हणलं तर आपल्याला हे जे पुण्यदायक स्तवन आहे ते एकाग्र चित्तेने आपण केलं आणि भक्तीने पठन केलं तर आपण हा भवसागर तरून जायला आणि अंतकाळी हरीला प्राप्त होतो. भवसागर तरून जाऊन असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे. आणि हा भवसागर तरून जाण्यातच आपले 84 दशलक्ष आपले जन्म पार पडतात. आणि माणूस काय तो सागर पार करून जात नाही. म्हणून संतांनी भक्तीचा मार्ग सांगितला आहे. आपण देहाच्या आकर्षणाच्या वासनेच्या आहारी अडकतो, इच्छांच्या आहारी अडकतो आणि त्या इच्छा पूर्ण करून घेण्यात ते भोगण्यातच आपले अनेक जन्म निघून जातात. जेव्हा मनुष्य जन्म लाभतो त्या मनुष्य जन्मात आपल्याला ईश्वराची ओढ लाभायला हवी. आणि ईश्वराची ओढ लाभणं हे सुद्धा आपल्या पूर्वकर्माचं जर संचित असेल, पूर्वजन्मी जर आपल्याला तेवढं आपल्या खात्यात पुण्य जमा असेल तर ते आपल्याला लाभतं. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे, बहुसुकृताची जोडी. तर आपल्या वाडवडिलांनी आपल्या पूर्वीच्या कर्मांनी चांगुलपणाच्या आपल्या पुण्याच्या ठेवीमध्ये वाढ केली असेल, जपून ठेवले असेल तर ईश्वराची भक्ती आपल्याला कामाला येते. आणि हे ईश्वर किंवा पांडुरंगाचं जे हे रूप आहे ते कसं आहे तर आत्ता शंकराचार्यांनी नमूद केले की भवसागर पार करून जायचं आहे. तर हा भवसागर पार करून जायला लोक घाबरतात. त्यामुळे विठ्ठलाने स्वतःच कमरेवर हात घेतलेत आणि तो सांगतो नाही कमरे एवढंच पाणी आहे, तुम्ही यायला घाबरू नका. आणि संतांनी पण काय नमूद केलं आहे की विटेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ. अरे विटेवर उभा आहे तो, कटेवरी हात आहे, तुम्ही भवसागर पार करायला घाबरू नका. त्याने आपल्याला आधीच दिलासा दिला आहे. तो स्वतः 28 युगे विटेवर उभा राहून भक्तांची वाट पाहतोय की माझे भक्त हे भवसागर पार करून जातील. त्यांच्याकडं काही नसलं तरी त्यांच्याकडं हरिपाठ आहे, त्यांच्याकडं नामसाधना आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. त्यामुळे असं जे त्यांनी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे, भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे, हरिपाठ दिला आहे, त्या बळावरच माझे भक्त हा भवसागर पार करून जातील असा पांडुरंगाला विश्वास आहे, असा संतांना विश्वास आहे. विठ्ठल 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 या नामाने सुद्धा हृदयावर मनावर काय परिणाम होतात हे विज्ञानाने वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केलं आहे. ते मी वेगळं सांगायची गरज नाही. पांडुरंगाष्टकम दुसरा कुठलाही रंग इथं चालत नाही. इथं फक्त पांडुरंगाचाच रंग चालतो आणि तो रंग पांडुरंगाचा आहे. वस्तुतः विठ्ठल असेल, श्रीकृष्ण असेल
किंवा आपले योगेश्वर कृष्ण विष्णुमय जगत असेल, ह्या सगळ्यांचा रंग नीलवर्ण आहे, कृष्णवर्ण आहे. त्यामुळे पांडुरंग आणि कृष्णाचा नीलवर्ण, कृष्णवर्ण ह्याचं अनोखं संगम आपल्याला या पांडुरंगाच्या दर्शनात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांडुरंगाच्या संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत असणाऱ्या रूपाचं वर्णन आपल्याला अनेक अभंगांमध्ये, अनेक संतांनी, अनेक ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. तथापि पांडुरंगाच्या भक्ती संप्रदायाचं, भागवत संप्रदायाचं जे बाळकडू महाराष्ट्राला, संत समाजाला, सनातन समाजाला लाभलेलं आहे, ते मला वाटत नाही इतर कुठल्याही राज्यामध्ये प्रकर्षाने दिसून येत असेल. पांडुरंगाची भक्ती ही आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, या भागातसुद्धा केलेली आणि दर्शनाला ते भाविक आलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आपण वृत्तपत्रामध्ये त्याबाबत वाचतोसुद्धा. त्यामुळे सगळ्या चराचरात व्यापून उरलेला आपला हा परमेश्वर, आपलं हे एकत्व आपण सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आपले जितके पण देवदेवता आहेत, त्या सगळ्या देवदेवतांनी हातात शस्त्र घेतलेले आहेत. शांततेचा संदेशसुद्धा आहे, प्रेमाचा संदेशसुद्धा आहे, भक्तीचा संदेशसुद्धा आहे. तरी पण नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी देवतांच्या हातात शस्त्र आहेच. कारण दुष्ट प्रवृत्तीचा निपात करण्यासाठी शस्त्रांची गरज असतेच. तथापि आपल्या पांडुरंगाचं जे स्वरूप आहे, ते हातात कुठलंही शस्त्र धारण करणारं नाही. ते वेगळं स्वरूप आहे. ते गोपाळाचं स्वरूप आहे. ते गाईगोरांची राखण करायला जाणाऱ्या गुराखांचं स्वरूप आहे. आणि त्या गुराख्यांसाठी असणारी काठीसुद्धा पांडुरंगाच्या हातात असलेली दिसून येते. आता काही ठिकाणी पांडुरंगाच्या खांद्यावर घोंगडंसुद्धा असतं. तर असा हा गुराखी, असा हा गवळी, असा हा गोपाळ, असा हा गायींचं पालन करणारा गोपाळ, असा हा धेनू वाजवणारा आपला गोपाळ, सगळ्या सृष्टीला त्या धेनूच्या सुरांनी मोहित करणारा आपला हा गोपाळ, असा हा आपला श्रीकृष्ण, असा हा आपला पद्मनाभ, असा हा आपला पंढरीनाथ. त्याची ही आषाढी एकादश अत्यंत भक्तिभावाने, तन्मयतेने लिहून आपण साजरी करतो. एकादशी आणि दुप्पट खाशी असं करू नका मित्रांनो. एकादशी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक हे मन, या चंचल मनाला एकाग्रतेने एका ठिकाणी स्थिर चित्त करण्यासाठी, पांडुरंगाच्या चरणावर स्थिर चित्त करण्यासाठीची एकादशी. आणि ती एकादशी उपवास, भगवंताजवळ जाणे, त्याचं नामस्मरण करणे, त्याच्या सहवासात राहणे, या अनुषंगाने हा एकादशीचा उपवास आहे. एकादशी किंवा उपवास म्हणजे चेंज ऑफ फूड. म्हणजे कुठं रताळी खा, कुठं केळी खा, साबुदाणा खिचडी खा, भगर खा, शेंगदाण्याची आमटी, खजूर, फळफळावळ, आईस्क्रीम, गुडदाणी, चिक्की, शेंगदाण्याचे लाडू, खजुराचे लाडू, कलाकंद, दुधाची मिठाई, हे सगळं अपेक्षित नाही आहे. ते कर्मकांड झालं. कर्मकांडातून बाहेर येऊन विठ्ठलाशी जोडणं काढायला हवं. जोडायचं असेल तर योग हवा. आणि योग असेल तर आपल्याला मन, मेंदू, आत्मा, हृदय याची एकाग्रता साध्य करून एकादशीचा उत्सव पूर्ण करता येईल. त्यामुळे मगाशी मी जे काही म्हणालो की विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ. पंढरीनाथाच्या भक्तीत मौज आहे. कारण त्याच्यामध्ये भारूड आहे, गवळण आहे, अभंग आहेत, ओव्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारा, दही, दूध, तूप, लोणी, साखर, चटणी, भाकरी, भाजी या सगळ्यांचा गोपाळकाला असणारा असा हा पंढरीनाथ आहे. विषय समजून घ्या मित्रांनो. या पंढरीनाथाच्या भक्तीमध्ये इतक्या सगळ्या भक्तीचं, इतक्या सगळ्या कलांचं, इतक्या सगळ्या रसांचं अत्यंत गोड सुमधुर असं मिश्रण आहे. म्हणून त्याच्यात ते तसं नमूद झालेलं आहे की काय मौजेचा पंढरीनाथ, विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ. ही मौज आहे. ही मौज आपल्या वृत्तीत येऊ द्या, ही मौज आपल्या वागण्यात येऊ द्या, ही मौज आपल्या स्वभावात येऊ द्या, ही मौज आपल्या कुटुंबात येऊ द्या, जेणेकरून ती पिढ्यानपिढ्या चालू राहील. आणि अशी पिढ्यानपिढ्या चालणारी वारी आपल्या संतांनी, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिली. आपलं जीवन धन्य झालं.
आणि हे धन्य झालेलं जीवनाचा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे आणि तो वारसा देण्यासाठी कटिबद्ध होऊया. आषाढी एकादशीचा हा उत्सव द्वादशीपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर गोपाळकाला होणार आहे आणि त्याच्यानंतर गुरुजनांना वंदन करण्याचा अत्यंत पवित्र दिवस गुरुपौर्णिमा येणार आहे. या सगळ्या दिवसांच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा संतांच्या सहवासात, पांडुरंगाच्या सहवासात, गुरुजनांच्या सहवासात राहा. चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं पहा आणि भक्तीत रममान व्हा, नाम साधनेत रममान व्हा आणि काय मौजेचा पंढरीनाथ, त्या पंढरीनाथाची मौज अनुभवा. एवढंच माझं तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे. आषाढी एकादशीचा हा उत्सव, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि ह्या आपल्या ऑफबीटच्या या वारीत अनेक वारकऱ्यांना सहभागी करून घ्या असं मला तुम्हाला विनंती करतो. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.